सो हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही निघालो आहे गाईज गाडीची डिलिव्हरी घ्यायला आणि आम्ही जाणार आहे आपली गाडी घ्यायला तिथे. आणि माझ्यासोबत आयुष पण आहे आणि आम्ही लवकर निघालो. घरात मी ब्लॉग नाही केला कारण की त्यांनी टाईम जरा 1 तास लेट दिलेला. बट बोलला मला जरा काहीतरी जेवायला वगैरे जायचं आहे, त्यांना बाहेर जायचं होतं काहीतरी. तर ते बोलले लवकर या. मग बोललो चल आता पटकन रेडी होऊया. अर्ध्या तासात बोललो मी येतो. आणि आता आम्ही घाईमध्ये निघालो. तर रस्त्यात ब्लॉग चालू केला आणि आपण डायरेक्ट जाऊया तिथे स्टोअरमध्ये. तुम्हाला दाखवतो आपली कुठली गाडी घेतली कुठली नाही. तुम्हाला थंबनेलवर समजलं असेल. लेट्स गो गाईज. आणि तुम्हाला आउटफिट चेक करत आता मी. आयुषची आउटफिट चेक करा. हा सर्वेच्याच बनले आता बघा. टी शर्ट ही नवीन जीन्स घातली मी. आणि माझे आउटफिट बघा, हे सगळे मी न्यू कपडे घेतलेले. मध्ये जे शॉपिंग वगैरे केली होती मी तर तेव्हा हे घेतलेले. तर आता आपण रेडी तर आहे. लेट्स गो गाईज. बिना देरीची आपण जाऊया डिलिव्हरी घेऊया फायनली गाईज. मजा येणार आहे आणि खूप चांगला फील होतं की भाई स्वतःच्या पैशाने घेतली आहे, जे की मी प्राऊड फील करते. आधी आपली गाडी होती ती सेकंड हँड होती, चला मानलं, बट ती पण आपली होती. मी तेवढंच कॅरी करायचो. बट नंतर मला इश्यू यायला लागले. मग जरा मन उडायला लागलं की गाईस आजूबाजूचे लोक असे काय ना काय करायचे, काय ना काय कोण तोडायचा बिडायचा. सो मी विचार केला की आता सोड जाऊ दे, हिला विकून टाका, हिची वाट लावतील अजून, नवीन घेऊया आपण. त्याला बरं वाटतं. तुला कसं वाटतं आयुष? शाय फील करते, प्राऊड फील करते. आयुषला मजा येईल. लेट्स गो गाईज. आता जाऊया घेऊया. पोचले आपण राज मोटर्स. इथून गाडी बुक केलेली आपण. तर गाईज बघा गाडी आपली इथे रेडी आहे आणि आपल्या भावानी फुल रेडी ठेवलं आहे. थँक्स ब्रो. नाव काय तुझं? नूर. राज रेस मोटर्स. आणि ह्यानेच हेल्प केलं आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स स्टार्टिंगपासून. आणि जरा वेटिंग टाईम पिरियड जरा वाढला आमचा कारण की मी बिझी होतो मध्ये. तर फायनली आपली गाडी आली आहे. कसं आहे आयुष? आमच्याकडून झालेला सगळं प्रोसेस, पण यांनी टाइम वाढवला. अरे हा, तुझा बरोबर झालेला, माझा टाईम वाढला. तेच बोललो बिझी होतो ना मी. चला आता लवकर रिव्हील करूया. असं झालं आहे. कसं वाटतं आहे तुला? चल तूच कर. ठीक है, एक स्टेप ऊपर करोगे तो अभी फ्यूल और सीट फ्यूल एंड सीट ओपन होगा. अभी आप सीट दबाओगे आपका बूट ओपन होएगा. ओके ओके. बूट के अंदर आपका ये टूल किट है, ये आपका फर्स्ट एड किट है. उसके बाद आप फ्यूल दबाओगे तो आपका फ्यूल कैप ओपन होएगा. फ्यूल ओपन होगा. ओके ओके. उसके बाद एक स्टेप ऊपर करोगे तो आपका गाड़ी का इग्निशन ऑन हो जाएगा. ओ, इग्निशन ऑन होते ही ये जो जॉयस्टिक है, ये नया फीचर है ना? हाँ ये डीलक्स वेरिएंट है ना. ये जो जॉयस्टिक है लाइक PS4 PS5 में कैसा वो कंट्रोलर आता है, जैसा सेम ये जॉयस्टिक का भी वही काम है. एक आप इसके थ्रू लाइक पूरा इसमें डिटेल्स जान सकते हो. जहाँ पे बटन दिए जाते थे पहले की गाड़ियों में तो उससे मीटर खराब हो जाता था पानी जाके बटन के थ्रू. ये जॉयस्टिक मतलब इसको एकदम वाटर प्रूफ रखता है. ये आपका पासिंग, इसमें बारिश में इसका प्रॉब्लम नहीं होगा ना? इसका प्रॉब्लम नहीं है, पूरा टेस्टेड है ये. ओके. ये आपका पासिंग लाइट हो गया. ये आपका ऑलवेज अपर ऑलवेज डिपर. इंडिकेटर्स चेक कर लो. फ्रंट लेफ्ट, रियर लेफ्ट, फ्रंट राइट, रियर राइट, सब ओके. और ब्रेक दबा के गाड़ी का इग्निशन. मेरे को इसका नहीं समझा कि इसका कुछ तो सिस्टम है, पता है क्या? गाड़ी मतलब इसके ऑफ होता है और ऑन करना रहता है तो कुछ ISS कहते हैं. हाँ, हाँ. आइडल स्टार्ट स्टॉप. ये गाड़ी में देखो ऑटो स्टार्ट स्टॉप है. ये एक बार आपने गाड़ी ऑन करें, आप 100 मीटर चलाए, अभी आप किसी से मिले तो फिर या फिर ट्रैफिक स्टॉप पे गए तो गाड़ी ऑटोमेटिक ऑफ हो जाएगा. फिर बाद में आप एक्सीलेटर दोगे तो गाड़ी फिर से ऑन हो जाएगा. सिर्फ एक्सीलेटर देना, सिर्फ ये directly कुछ प्रेस नहीं करना है. कुछ भी प्रेस नहीं करना है. डायरेक्टली एक्सीलेटर हाँ. दोगे गाड़ी फिर से ऑन हो जाएगा. ये कैसा है, इससे आपका पेट्रोल का बचत होएगा. और कैसा है कि ये गाड़ी आइडलिंग में नॉन स्टॉप चालू रहता है तो फ्यूल एमिशंस वगैरह. ये तो मस्त ही लगा है. इसके अंदर फ्यूल कितना होगा अभी इधर? तो अभी रेडी इसके अंदर एक 800 ml है. 800. हाँ. और ये एक अच्छा काम किया, इधर मोबाइल चार्जर है, इधर फोन रख सकते हैं तो मेरा टेंशन ही नहीं है. यहाँ पे मोबाइल मत रखना, भूल जाते हैं मोस्ट ऑफ द टाइम. अरे हाँ, मेरा फ्रेंड का सीन होता है. मेरे दोस्त का भी मोबाइल ऐसे ही उसने लिया मेरे से गाड़ी. दूसरे दिन उसने मोबाइल भी लिया, तीसरे दिन उसका मोबाइल चोरी हो गया. यहाँ पे रख के भूल गया था वो. ऐसे ही करेगा? अरे बाप रे. उसका भी 17 Pro Max ही था मेरे जैसा सेम. ट्विनिंग करे थे तो मिला नहीं उसका अपना 17 रह के? नहीं मिला ना. अच्छा, उसने डायरेक्ट वो डीलर को बेचा रहेगा. नहीं, ब्रांड न्यू फोन था. उसने कुछ भी चालू ही नहीं किया था. अच्छा, उसने जस्ट ओके. ऑन किया था. उसने नहीं लॉग इन किया था. नथिंग जस्ट बॉट इट आउट. फोन वापरा, सिम कार्ड डाला, कॉलिंग वगैरह किया, ऐसा रखा इधर पे. हाँ. पलटा शॉप से कुछ तो लेने के लिए गया, वापस आया, मोबाइल गायब. गायब. पूजा करायला डायरेक्ट जाऊ आणि तिथे सगळं सजवू आपण.
अँड मोटर इज फ्रॉम राज मोटर्स. आणि आयुष तर भाई रेडी ऑलरेडी हेल्मेट घालून. ब्रो थँक्यू सो मच फॉर द डिलिव्हरी. थँक्यू सो मच फॉर बीइंग अ व्हेरी गुड कस्टमर. थँक्यू ब्रो. चलो मिळते. गाडीची डिलिव्हरी घेतली आहे, मस्त फिलिंग येते. आणि आता आम्ही पोहोचलो आहे पेट्रोल भरायला. पेट्रोल आता फुल करून घेऊया आपण गाडीमध्ये. आता जरा पण नाही, कमी आहे. फुल झाली आहे गाडी. काय यार इतकी खुशी होते ना यार. आता मस्त जाऊन पूजा करून घेतो काय. 9,000 हार बीर आपला हाय ऑलरेडी घेतला. आयुष तुला कसं वाटतंय? सारखं बघतोय गाडी. तुला चालवायची मला माहिती आहे. त्याला बोललो चालव, पण इथे कसं कॉप्स बीस आहे पाठीत बघा कशी. ते आमच्या इथे खूप असतात. तर इथे आपल्याला भाई ऑफरमध्ये हेल्मेट पण बघा कसे भेटले. तर हा एक दिला आहे आयुषला पाहिजे होता म्हणून, आणि हा एक घेतला आहे कारण की हा कम्फर्टेबल आहे. ओव्हरऑल गरमीमध्ये ठीक आहे. गाईज मिठाई पण घेतली आहे. काँग्रेस मॅन. थँक्यू. कोमून टाकली. आता हे करूया, चल डायरेक्ट पूजा करायला झाला. तर आता आम्ही पोहोचलो आहे पूजा करायला मंदिरच्या इथे. आणि आता इथे समजतं की नवीन रूल पण निघाला की पूजा करायच्या आधी पावती फाडायला लागतं. तर 500 रुपये बोलतात. लेट्स गो. आता काय गाडी तर नवीन घेतली, जाऊन पावती पण फाडून घेऊया. आणि आयुष गेलेला आतमध्ये. आयुषला त्यांनी सांगितलं आता मी जातो. हे सामान घेऊन जाऊया ना आयुष. गाईज मी बघा पावती घेतली ही वाली. आणि आता पंडितजी येतील, आपली गाडीची पूजा पण करतील. गाडी बघा फुल रेडी आहे. आणि आता भाई हार घालणार आहेत आपण. पंडितजींनी काय पूजा केली माहिती. संकेत पण इथे आला जिमवरून डायरेक्ट. आणि मस्त पूजा केली. एक नंबर बोल. नारळ विरा फोडले. काय काय शब्द होते ते बोललो मी. आता मला तर नाही माहिती ते बोलले ते मी रिपीट केलं. आणि एकदम पीसफुल वाटलं. मस्त बाप्पाचे दर्शन केले. आतमध्ये ब्लॉग नाही केला मी, बोललं जरा नको. आणि आयुष पण कसं बाहेर होतं ना सामान घेऊन. अच्छा हे पण दिला. सही आहे. आपण आलो C5 ला कारण की हा मंदिर इथे बाहेरच होता. आणि बोललो इथे पण येऊया जरा फोटो वगैरे काढूया गाडीचे. मस्तपैकी ते व्ह्यू चांगला आहे. फोटो काढूया आणि मस्त मग जाऊया स्टोरी टाकून घरी. संकेत भाईची गाडी ते बाजूला लावली. आता इथे फोटोशूट करू जरा आपण. तर फायनली पोहोचलं आपण बिल्डिंगकडे. सगळं काय झालं आपलं फोटोशूट वगैरे. आणि आता गाडी घेऊन आपण इथे आले. आणि मम्मी पाठवून येतेच आहे. आणि आता आपण पूजा वगैरे करून घेऊया गाडीची मम्मीच्या हातातून. मम्मी आली आहे गाईस. कशी वाटते मम्मी तुझी गाडी? मम्मी बघा रिस्पेक्टफुल चप्पल विप्पल काढून. मम्मी बोलते ओम काढला पाहिजे. हाय बोल. हाय रुद्रा. हाय बोल. हाय तू बोल. दीदी हाय. दीदी शाय आहे. तिथे पूजा चालू आहे. झाली. टिक्का पण लावलाय. नारळ फोडू. आता मम्मी बघ किती चिपकून टाकते. फोडायचं नाही. मंदिरातला प्रसाद आहे तो. दुसरा नारळ आहे तो फोडायचा. हो. ये मोर्या. पाणी उधर. ये छोटा नाही मोठा. काय जिम गया भाई. क्या जिम गया चलेगा. एक चाललाय आणि एक आता जाऊन आलाय. हा आलेच सगळे. घे मम्मी मिठाई का. हे मम्मीला दे आयुष. Once again, congratulations, man. Thank you. आता भाजीवाल्यांना तुझी फेवरेट आहे ना मम्मी मिठाई? गाईज मम्मीला घेऊन आता डायरेक्ट आलोय मी मार्केटला. आणि आम्ही जरा कूलर बघतोय. आता बघतोय कूलर कसं आहे कसं नाही ते. गाईज तर हा कूलर पण घेतला आपण पाणीवाला, जो की आम्हाला पडला काहीतरी 2700ला. आणि छान आहे. मम्मी आवडला ना तुला? आपण ओके. वारा लागतं याच्यातून. मम्मीला आता बरं वाटतंय. कसं वाटतं मम्मी तुला आजचा दिवस कसा वाटला तुला? खूप मस्त होता. माझ्याकडून घडतं ही गोष्ट है ना.
चुलीवर करून दाखवलं आहे ना, ते कधी बापाने पण नव्हतं प्राऊड वाटतं तुला म्हणजे. पहिली मी बघितलंच नाही. सो गाईज डिलिव्हरीचा ब्लॉग मी अपलोड करूच नाही शकलो, कारण की ज्या दिवशी मी ब्लॉग बनवत होतो ना, मी विचार केला नेक्स्ट डे किंवा त्याच्या नेक्स्ट डे मी अपलोड करेल हा वाला ब्लॉग. बट सीन असं झाला की काय माहिती मला नेक्स्ट डे डायरेक्ट भाई अचानक ताप आला, हे एवढं त्रोत एवढा जेवढा आहे ना माझं पूर्ण पेन करायला लागला आणि समजत नव्हतं की काय करू. मग मी डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिले, नंतर मेडिसिन दिले. मेडिसिन पण इथे तुम्हाला पण दाखवतो. हे बघा हे सगळे मेडिसिन दिले, मी खाल्ले पण येते. सो काय माहिती अचानक ताप वगैरे चढला तर मला तर वाटतं भाई नजर बिजर लागली असेल आणि ते तर नॉर्मल आहे. आणि मी नजर काढली नाही मम्मीकडून, कारण की त्या टाईमला मी मिसमॅच होतं टाईम. मम्मी बोलते की ते एक टाईम असतो त्यावेळी नजर काढायची असते, असं झालं. आणि मला तर खूप प्राऊड फील होतं गाईस, कारण की भले माझ्यासमोर कोण असा स्पोर्ट्स बाईक आणेल किंवा काही पण असेल तर मला असं वाटणार की भाई ही माझ्या स्वतःच्या दमवर घेतली मी गाडी, भले छोटी असो कशी पण असो. आणि तुमचा असा सपोर्ट असला ना पुढे तर आपण याच्यापेक्षा पण मोठी गाडी घ्यायला कमी नाही करू, कारण की आपल्याला माहिती आहे आपण कुठून स्टार्ट केलं, कुठे आहे कुठे नाही. पहिला बाईक नव्हती तेव्हा मला रिअलाईज व्हायचं की बाई चालणं किती कठीण होतं, कुठे काय जायचं असेल, काम असेल, अर्जन्सी असेल तर. आफ्टर दॅट मी घेतली ही जिक्सर, माझी सेकंड हँड बाईक होती ती. जिक्सरवरती पण मी समजलो की भाई जाणीव घेतलं मी की सेकंड हँड बाईकमध्ये काय काय काम निघतं, जसे की एक छोट्या गोष्टीवरती स्टँडला काय झालं, स्विचला काय झालं, तर मी नंतर समजलो की भाई ह्याच्यामध्ये तर खूप खर्च होणार आहे. सो आता फायनली आपण न्यू गाडी तर घेतली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मला, कारण की तुम्ही ही जर्नी माझी खूप आधीपासून बघतात, खूप वर्षापासून बघतात, ज्यांना आधीपासून ब्लॉग बघायचं माझा आवड आहे त्यांना. तर गाईज इथपर्यंतच होतं अँड आय होप सो मी लवकर ठीक हो, म्हणजे आपला नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. आणि इथपर्यंत बघता तर थँक्यू सो मच गाईज. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.